तर नमस्कार मित्रांनो, समीर शेलार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज ब्लॉग बनवायचे विशेष म्हणजे की आज आम्ही महाबळेश्वरला निघालो आहे। ॲक्च्युली दादाचा बर्थडे आहे, दादा तिकडे गेलेला आहे महाबळेश्वरला। तर दादाला मी सरप्राईज देण्यासाठी चाललोय। दादाला अजून माहिती नाही की आम्ही येतो तिकडे आणि दादाचा बर्थडे बोलला तर जावंच लागेल। तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा। तर दादा माझ्या सोबत आहेत आकाश पवार, माझ्या एकदम खास जवळचा, आपले ब्लॉग सर्व एडिट करतोय सौरभ पवार आणि यो कुणाल ठाकूर। आई चाललो मी, पाहू शकता आई खूप रागात आहे, खूप रागात बघत आहे। आपलं काय मत, काही देते का पैसे फिरायला झाले, काही देते का? आई खूप रागात आहेत, त्यामुळे आम्ही जास्त काही शूट घेत नाही आईचा। आता निघतो आम्ही, आज ही गाडी आमची जवळ बादशाह आहोत आम्ही। आता आम्ही आलोय कलंबोलीला, दादाचा बर्थडे आहे तर जरा फटाके विटाके घेतो। कसं दादा आमच्यासाठी मेन आहे, तर दादाला खुश करायसाठी आता आम्ही मस्त फटाके विटाके घेतो। शेट पण टायमात बर्थडे घ्यायला लागेल, बोलते बस बघू बाकी फुल करतोय दादाचा बर्थडे। दादाचा बर्थडे घेतलं आता, थोडंसं फटाके जास्त पण नको, काय माहिती आहे का बजेट कमी आहे आमचं, त्या तुम्हाला सांगता वापस तुम्ही बोलाल म्हणून थोडंसं घेतलं। आता निघतो चला। तर आता आम्ही इथे पोचलो, कुठे पोचलो? नागोठण्याला। बा याला भूक लागलेली, गाडी झाले तसे झोपले नाही इकडे बघ, मिसळ खाते अरे बोलतो, कांदे भाजी पण लागते बोलते। हे एक माणूस आहे पण काही कामाचा ना। तर थोडीशी भूक लागली, जरा मस्त नाश्ता करता इथे सौऱ्यांचे मामाचा होता हॉटेल, तर बोलतो दादा खाऊनच जाऊ। भाऊबीजेला पण यायला नव्हता ना नानी मामूस, बघ तो लागे पाव पण खपवला। आता मी आलोय, कुठे आले रे? मानगावला आल्या। आणि पाहू शकता आमच्या पाठीमागे CNG साठी भरपूर जास्त लाईन लागलेली आहे, त्यामुळे जर इथं आम्हाला थांबायला लागला, मुले थोडेसे कंटाळलेले आहेत, पण काय करणार, CNG वाले असल्यावर थोडंफार असं ॲडजस्ट करायला लागते। 2 पैसे वाचवायचे असेल तर टाइम घालवायला लागते। तर मित्रांनो आता महाबळेश्वरचा घाट चालू झाले, आता आम्ही लोक पोचू जेमतेम अर्धा पाऊण तासात। आणि मागे बघू शकता कसे खाया बिगा बिलागल्यात, दाखर आहे ना जरा खाताना, दाखर भीक मागे ना तसं खाता नाही, एवढा चांगला व्ह्यू, हा मस्त आनंद घ्यायचा झोपतान खातान, जस्ट लुकिंग लाईक अ वाव। ना चांगला पाणी नाही इकडे, पाणी कसं चांगलं असेल? हेलिकॉप्टर बंद झाला, हेलिकॉप्टर सौर्याची बायको चॅप्टर। तर आता फायनली पोहोचलो, बघू शकता दादा आमची वाट बघ, दादा आलो या दादा बघा किती बाहेर येऊन वाट बघत होता, किती जीव आमच्यावर, म्हणून दादाचे प्रेमापोटी येलो, दुसरा काय प्यायचं काहीच नाही। दादा बघा तुम्ही फार्मल दाखवतो तुम्हाला, ही दादाची पोरा नानू चालेल, चला बघू शकता आता तुम्ही, बघू शकता आतमध्ये वाट किती आवर्जून वाट बघत आमची। हेलिकॉप्टर आर्यनची बायको चॅप्टर। तर दादाचा बर्थडे उद्या आहे, ऍडव्हान्स मध्ये आम्ही आज धमाका करायचा म्हणून आलो। अजून 3 गाड्या येणार होत्या पण जरा काही कारणामुळे कॅन्सल झाल्या, काही कारणामुळे कॅन्सल। चिकन शेलार खायला भेटले, चिकन शेलार डिश काय नाव आहे? चिकन शेलार तंदुरी। बघू शकता दादाचे वंशाचा दिवा दादाचा बघा। तर आता ब्लॉग कंटिन्यू नंतर करणार, थोडं फ्रेश वगैरे झालं आहे मस्त। आता बघू शकता आमचे आचारी आर्यन ठाकूर आमच्याकडे मस्त चिकन लपेटा बनवत आहे। चिकन लपेटा मेकिंग बाय आर्यन ठाकूर। चिकन लेग पीस बघू शकता कसं मस्त चिकन लपेटा, चिकन शेलार आहे, चिकन लपेटा नाही, चिकन शेलार माझा आयटम आज त्यांनी बनवले, मस्त पैकी बनवतो एकदम। याच्या आजचा चिकन खाल ना तर नाव काढाल तुम्ही, म्हणून मी त्या आज सांगितलं तूच बनव, कारण की सर्वजण नेहमी कधी बनवत नाही, कारण कसं माहिती की लई पैसे तुम्ही माझी फी लाई जास्त आहे ना, तो कसं बाहेर असते ना, साडी मी बनवलाय ताज मध्ये येऊच असते ना, जर आज सुट्टी करून शिकवले मी बघू शकता
अरे आपला एवढं पलटी करतोय तुला. कर 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 कर. आता कसं गेली पलटी. नाही भाई एक्स्ट्रीम ब्रो. हे वाद आणि काय माती भी ना बोलत येणार याला. आणि ते आपला अंडा याला अंडा बोलते, अंड्याची पिसे बी अंड्याचं नाही केला बोलते. वाचवा हा फ्रायचं केला याने मिठला ढकला अंड्या मिठला ढकला याची चटणी हा फ्राय करतो दाखव दे मी कसं सर. हा पाहिजे बुर्जी व्हायची आता अरे मीठ नको टाकलं आता मीठ तर मित्रांनो बघू शकता इथे बोट खूप जास्त आहे. थंडी आहे. आकाश पवार यांचा एवढी बोट आहे. थंडी आहे ना तर आमचा काकाचा मेसेज सांगतो बोलतो कनाल चालल्या गरमी आहे. अरे मराठी बारेला हिवाळल्या इथं आता शकोटी करायची बारेली आहे बघ. आग पेटवा आग शकोटी हा, शकोटी आर्यन शकोटी. पवार समीर बनसोडे बनसोडे समीर बनसोडे. खूप जास्त थंडी आहे मित्रांनो. ए! इथे बघूया की आणि सगळीकडे धुका संदेश इंगले. जिंकले इकडे जिंकले बघू शकता. यो यो आकाश आकाश बकरे. टिश्यू टाक टिश्यू टाक कुणा लागला वे. कुणा लागला लायटर सगळी थंडी आहे इकडं वापा इकडं नुसत्या खूप जास्त थंडी ही बघ धुका बघा धुका. आमचा दादा तिकडे आमच्यासाठी काहीतरी बनवतो. दादाचा आवरा जीव आहे ना या बनवू का त्या दादा मला दादानी पॅक पित कसा घ्यायचं. ठेवले राखण करायला आम्ही यू गो यू हट. तर मित्रांनो खूप जास्त आमची एन्जॉयमेंट चालू आहे. थोडस फक्त एक कमी हे झाली की एवढंच आम्ही आहे की speaker बहुत नाही बाहेर आणला. पेटलेलं नाही आणि तर आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता आम्ही फटाके वगैरे आणलेत. तर दादाला अजून सांगितलं नाही. तर आता केक वगैरे लावलंय. दादाला मुद्दाम आतमध्ये पाठवलं आम्ही. तर आमचं आता चालू आहे. जरा दादा येईल मस्त. आता आम्ही केक कटिंग करणार आहोत. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहता. दादाची इच्छा होती जरा फटाके पण आम्ही अजून सांगितलं नाही का आम्ही आणलेत म्हणून. तर आता आम्ही सर्व केलं आहे आमच्या पद्धतीने. तर चालू आहे आमचं. तर आता दादा आले. दादा आले. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आम्ही ना बोले ना 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 काहीच ना बोलायचा. राहू दे तो विषय आमच्यानच राहू दे ना ना राहू दे. सॉरी सॉरी. बाय मिस्टेक होतोय कधी कधी असं होऊन जातं. कोणच्या हातात झाली? मला नाही दिलं. नाही तुला ना माहिती अजून तो काय झाले विषय समजलं मला विषय. काय विषय चपला उलट्या होत्या. दाखव ना, देवी विषय दाखव ना. आता जाऊ दे हत्या. ए लाव हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दादा हॅपी बर्थडे टू यू. धमाका फुल धमाका भाई दादाचा बर्थडे. आता एक मोबाईलची व्हिडिओ घ्या. हे आपलं तो हात फोटो म्हणजे मी आ रहा मी आ रहा कट करीन डायरेक्ट कट करीन डायरेक्ट कट करीन डायरेक्ट कट करीन. ये रोशन डायरेक्ट कट मोबाईल मध्ये वहिनीने दादाला थांब थांब नाव वहिनी दादा आता तू पहिले नाव घे पहिले तू नाव घे. हेलिकॉप्टर बाईक को माझी सगळ्यांनी चाप्टर.
आता वहिनी तू घे वहिनी नाव घे मन्यादा बघ यो जे लसूण लसूण मेरे हिंदी पासून नाव घ्या हिरवगार झाड नदीच्या काठी मनोज रावांचं नाव घेते तुमच्या साठी एक महिने 10 महिने एक नाव जे परत 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 बघू शकता खूप जास्त धमाल मस्ती चालू वहिनीने नाव घेतले लसूण लसूण मेल्याने यांनी मला बसून नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता मस्त सकाळी एकदम रात्री एकदम मस्त झोप वगैरे झालेत आता आम्ही उठलो आहे तर आता नाश्ता वगैरे करून चहा वगैरे पिऊन आम्ही मेन मार्केटला जाणार आहे दादाचं ते काल जाऊन आलेले त्यामुळे ते येणार नाही आम्ही जाणार आहे तोपर्यंत ते जेवण वगैरे रेडी करून ठेवतील आणि मग इथून आम्ही अलिबागला जाणार आहे तर आता मस्त नाश्ता वगैरे बनवतो तुम्ही बघा कंटिन्यू ब्लॉगमध्ये आणि माझे सोबतच आहेत तसे आकाश पवार त्याला बुटेटा लागतं ना फुल टकाटकमध्ये कुणाल ठाकूर हे बघ आमचं भाऊजी आहे रोशन चिंचोळकरी त्याची पोर राजभारी पोर आहे आखी दिवस बी ठेवली ना तरी हुकच न करणार चला चला फिरायला चला चला लागे ती बघ बघ कवरी माझ्या समजला ती लट्ट शूटिंग करते रास मजाले दातलेंदर सौरभ पवार माझे सहकार्य सहकार्य आता ते मला मस्त नाश्ता करण्यात मदत करणार मॅगी बनवण्यात तर चला मॅगी बनवूया बघू शकता मित्रांनो सौरभ पवार आमच्यासाठी स्पेशली नाश्ता मॅगी बनवत आहे काल ती घेतली मॅगी घराला तुम्ही रेसिपी सांगता का जरा मॅगीची काय माहिती सौरभ पवारचे मॅगी सर तुम्ही जर रेसिपी सांगा नाजे तुझे होणार सांग जरा अरे सांग ना नाही सांग ना रेसिपी केली मॅगीचं गट्टा हा गट्टा केलं म्हणजे छान गट्टा केलं नाही खूप छान झाले हो खूप अप्रतिम दिसते मॅगी मॅगीची रेसिपी सांगा ना जर शेअर करा ना हा मग आता अजून मुखामध्ये बनवलं ना नको अरे नाही आता कशी बनवू चाल आता करायला मस्त आता मॅगी बनवलंय सर्व आता नाश्ता करतोय कारण की आता आम्हाला जायचंय मार्केट वगैरे बघायला बाकी लोक आरामात येतील तर आम्ही येईपर्यंत जेवण वगैरे करून ठेवणार आहे तर बघू शकता तुम्ही कसं बघला खाण्यावरच ये घास बघा कशी आहे मॅगी अप्रतिम चांगली ना लागे ना घास मार हा तिकडं बघ कुणाल तू पण खाण्याचंच तर मॅगी खातो मस्त आणि आता मग कंटिन्यू ब्लॉग आता पुढे मार्केटला वगैरे आम्ही जाणार आहे हॉर्स रायडिंग वगैरे करायचे आहे पैसे असले तर करू आता मस्त चहा वगैरे ठेवला जरा किचन पण साफ केला मगासपासून जरा जाम घाण होता ना तर सौरभ पवारांना पटेल भांडवली घासून घे कसा दिले जर का टकाटक ठेवायचा जू 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 खरं ना खाताना नुसतं झोपतं हा पहिल्या दिवशी झोपणं ना खाण्यासोबत इथं आम्ही ट्रॅफिक मध्ये आली गाड्या चालवत आहो हे झोपले मस्त बादशाह काय करायचं आकाश पवार यानं जेवण रोड ट्रिप करली लेह लडाखची तर 15 दिवसांच्या 13 दिवशी झोपल गाडीनं जेवण आम्ही आलोय विना लेकला विना लेकची गाडी पार्किंग लावली तर
पार्किंग लावून थोडं चालत जावं लागत आहे, कारण की जास्त ट्रॅफिक असल्यामुळे ना गाड्या लांबच थोडं पार्क केले, बघू शकता. आता कसं सांग बोलल्यावर मला चालू आता बसल्या सलमान सलमान कसा दादा मला ना जमणार. पाटला घाबरत ना, घाबरलं पण ना जमणार. तुम्ही बसता घर मला ना जमलं त्या एकदा तुम्ही बघा. घोड्यावर बसलेलो बाई पण नको होत अशी झाली नको. आता हे बोलतो आम्ही ना बसत तुझा हाल बघून. आता आम्ही आले इथं बोटिंग मध्ये बोट करायला, पण आता आमचं असं झालंय की बोटिंग बसायचं 600 रुपये. आमचा कोणच्या कॅश ना इथे नेट चालत नाही. आता बघू कसा काय जुगाड काही करतो. कोणची कॅश आहेत कधी कोणच्या काही कधी आहे 50 रुपये माझे रा 50 रुपये जे रे 600 रुपये जमा केले नाही बघ. 50 150 बघू शकता गाईस कशी परिस्थिती आहे आमची सध्या. आता केले ऍडजस्ट 600 रुपये जमा केले. जा तिथून 600 रुपये तो 1 तासाचे 600 देऊन पण 1000 रुपये डिपॉझिट ठेवावं लागते. 1000 रुपये डिपॉझिट ठेवायला नव्हते, गाडीची चावी ठेवले. गाडीची चावी ठेवले 1000 रुपये मग डिपॉझिट 1000 रुपये 600 कसं जमा केलं. लाईव्ह जॅकेट हे बेकार इथे चालू आहे. कॅश आणा, कॅश होते आमची पण आमची ते रूमवर आली त्याच्यामुळे आमचा एवढा इश्यू झाले. बाकी दुसरं काहीच नाही, कारण की आता आम्ही ते कपडे चेंज केले ना त्यामुळे बॅगा तिकडेच राहिल्या आणि मग कॅश आमचं तिकडेच राहिलं. त्याच्यामुळे थोडासा जास्त म्हणजे खूप जास्त इश्यू होतो, कारण की ते नेटवर्कच चालत नाही आणि सगळीकडे इथे कॅश पेमेंट आहे, ऑनलाईन पेमेंट घेतच नाही. आता आमची इथे जरा भेट झाली, ओळख निघाली, तर मामांनी लगेच आमच्याकडे बोट मागवले. ए चलो फटाफट पायडर मारो, हे गाडी लो जरा. ब्रेक नाही आमची गाडी. ए थांबा. खूप जास्त काहीच मजा आहे, खूप जास्त एन्जॉयमेंट चालू आहे, बघू शकता. तुम्ही चालले जमते का नाही तर या मिटिंगला मरता पायडर. काही कामाचं ना फेल आहे ते. रिवर्सला मारलं तर तिकडे चल. अरे काही नाही पायडर मारताना का मजाक फेल आहे रे तुमचं काम. त्यांची पोर्शे आमची नॅनो. चलो मारो फटाफट. पाय दुखती रास. 600 रुपये दिले दमाचे, 1000 रुपये चावी. अरे सरळ देऊ ना असा. बघू शकता खूप जास्त दशा झाले आमची. 600 रुपये देऊन उलटे दमाला आल्या. हवा आहे ना. या सौर्या सौर्या मार, सौर्या मार, सौर्या मार. टोकली टोकली टोकली. थांब थांब थांब.
टोकली रिवर्सला जाऊ दे रिवर्सला जा आता आज लास्ट टाइम आहे आपला. तर आता आम्ही प्रतापगडला चाललोय. बघू शकता आता प्रतापगडच्या कमानीतून एंट्री केले. आता आम्ही प्रतापगड करून आणि मग इथूनच आम्ही अलिबागला निघणार आहेत. तर मित्रांनो आता आम्ही आलो प्रतापगडच्या पायथ्याशी. आता प्रतापगडच्या पायथ्याशी इथून फक्त जेमतेम एक 10 ते 15 मिनिटाचा डिस्टन्स आहे. तर गाड्या वरपर्यंत येतात. ते इथून आम्ही आता वरती जाणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत आहे. मित्रांनो आता आपण आलो किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी. तर आता इथून आपण किल्ल्यामध्ये आतमध्ये जाऊ शकतो. आणि जे तुम्ही बाजूला बघताय जे होल दिसतात त्यामध्ये जर शत्रूने आपल्यावर हल्ला केला आणि जेव्हा शत्रू इथे आले दरवाजावर तर त्याच्यातून गरम तेल त्यांच्या अंगावर टाकला जात होता, जेणेकरून ते मरण पावतील आणि किल्ल्याच्या आत घुसले जाणार नाही. तर आता मी किल्ल्यावर वरती आलो आहे. तर इथे बुर्ज आहे माझ्या पाठीमागे बघू शकता आणि इथे भगवा फडकत आहे. आणि इथे सध्या संवर्धनाचं काम चालू असल्यामुळे आजूबाजूला कामं चालू आहेत. आणि जी तुम्ही पाहताय वरती डोंगरावर जे दिसते गडावर ते महाराजांच्या कालांपासून असलेले महाराजांच्या सोबत त्यांचेच वंश आहेत, त्यांचीच वस्ती आहे. आणि आम्हाला आता इथून जायचं असल्यामुळे आम्ही वरती गडावर जात नाही, कारण की ऑलरेडी आम्ही गडावर येऊन गेलेलो आहे. आणि आमच्याकडे आज वेळ नसल्यामुळे आम्ही गडावर जात नाही. आणि मित्रांनो बघू शकते जे व्हाईट व्हाईट दिसते ते अफजल खानाची एक कबर आहे. तिथेच महाराजांनी अफजल खानाला मारले होते आणि तिथे त्याची ती कबर बनवलेली. मध्यंतर तिथे काही त्यांच्या जातीतल्या लोकांनी तिथे येऊन ते कबरला हे शेड वगैरे टाकलेले, पण ते आपल्या लोकांनी आक्षेप घेऊन ते तोडून टाकले. सर्व आपल्या गव्हर्नमेंटने तोडून टाकले. आणि बघू शकता परिसर सह्याद्रीने कसं एकदम हे केलेला. तर आम्ही आता इथून निघतोय. खायचा झोपाचा बस जिंदगी तेज ये बाकी तुम गाड़ी चलाओ, CNG डालो, डीजल पेट्रोल डालो, उससे हमें कोई लेना देना नाही. तर मित्रांनो आता आम्ही अलिबागला पोचता मला रस्त्यात बिर्ला मंदिर लागलं आहे. तर आम्ही इथे आता बिर्ला मंदिरला दर्शन घ्यायसाठी थांबलो आहे. तर दर्शन करून आलो मित्रांनो, पण ॲक्च्युली वरती मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी वरचं काहीच शूटिंग करू शकलो नाही. तर तुम्ही जर इकडे येत असेल दर्शन घ्यायला जात असेल तर तुम्ही तुमचे मोबाईल कारमध्ये किंवा कोण एखादा व्यक्ती बाहेर ज्याच्याकडे देऊन ठेवा आणि मग तुम्ही वरती जा. तर आता आम्ही दर्शन घेऊन आता इथे निघालो आहे. ते पोचले तिकडे लोकेशनला, त्याने मला लोकेशन सेंड केलं आहे. तर आम्ही त्यानुसार आता तिथे जेवढं लवकर होईल लवकर तेवढ्या पोचायचा प्रयत्न करतो आहे.